संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा क्रूरकर्मा औरंगजेब अबू आझमींनी औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच्यावरती आता मोठी टीका झालेली आहे। स्वराज्यावरती चाल करून आलेला आणि 18 वर्ष मराठेशाही सोबत लढणारा औरंगजेब याच मातीमध्ये संपलाय। छत्रपती संभाजीनगर जवळच्या खुलताबादमध्ये त्याची मजार आहे आणि ती काढून टाकण्यात यावी अशी मागणी आता छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केलेली आहे। त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खापी गेलं की गेलं, या टाकून पडत नाही। गढ़ किल्लों के ऊपर जब जब कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी। छावा चित्रपटातून छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान पुन्हा अवघ्या देशानं पाहिलं। देशभरात औरंगजेबाच्या क्रूरतेवर नव्यानं संताप व्यक्त होतोय। पण हे सगळं सुरू असताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींनी औरंगजेबाचं गुणगान गायलं। जब सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहां पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। क्रूर शासक नहीं मानते? नहीं, मैं नहीं मानता। या प्रकारानंतर अबू आझमींचं अधिवेशन काळासाठी निलंबन झालं। पण या एका प्रकारानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रात क्रूरकर्मा औरंगजेबाची कबरी विरोधात रणकंदन माजल्याचं पाहायला मिळतंय। विशेषतः सत्ताधारी भाजपनं औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हद्दपार करण्याचा इशारा द्यायला सुरुवात केली आहे। अबू आझमींच्या विधानानंतर सर्वात आधी माजी खासदार नवनीत राणांनी त्याची सुरुवात केली। संभाजीनगरमध्ये जे औरंगजेबची कबर आहे तेही लवकरात लवकर त्याला उखडून या महाराष्ट्रातून बाहेर फेकली पाहिजे। नवनीत राणांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत राज्याचे मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणेंनीही कबर उखडून लावण्याचे संकेत दिले। सबकी भावना है, हर हमको किसी को लगता है कि उस गांधी जी की कबर हमारे इधर क्यों रखनी चाहिए, मगर अभी हमारे मुख्यमंत्री जी और हमारी सरकार की भूमिका स्पष्ट है। अभी कभी का क्या होगा, कैसे होगा, वो आपके बोले बिना होगा। क्योंकि जब कोई भी गढ़ किल्लों के ऊपर जब कोई कार्रवाई हुई है तभी आपको बताया गया है क्या सुबह 5 बजे हुई है, 6 बजे हुई है। तो इसी तरीके से एक बार सुबह सुप्रभात या तो गुड मॉर्निंग हो जाएगी। आता छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे यांनी औरंगजेबाची कबर जेसीबी लावून उखडण्याची मागणी करून टाकली आहे। औरंगजेबाची जी कबर आहे ती काढली जावी असं अनेकांचं म्हणणं आहे। तुमचं काय म्हणणं आहे त्याच्यावरचं? ठेवून काय उपयोग आहे? म्हणजे काय, तो लुटायला झाला होता, चोर होता तो, त्याचं उदात्तीकरण काय करायचं? कशा करतात हे काय? आणि जे लोक दर्शनाला जातात त्यांना सांगा घ्या, त्यांचे वंशज आहे का ते दर्शनाला जातात, घेऊन जा, तुमच्या घरी ठेवा ना। मग नाही तर तुम्ही जावा, जे औरंगजेब कुठनं आला होता तुम्ही पण देश सोडून जावा। खोदून टाकाय नसतं काय, किती लागतं? एक जेसीबी मारला खापी गेलं की गेलं, या टाकून पडत नाही। औरंगजेबानं संभाजी राजेंसह स्वराज्यावर केलेल्या अत्याचाराचा इतिहास कुणीही विसरू शकणार नाही। पण असं असतानाही राजकीय स्वार्थासाठी काही नेते नाहक औरंगजेबाचं उदात्तीकरण करताना दिसतायत। याला विरोध म्हणून आता थेट औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातून हद्दपार करण्याची मागणी होऊ लागली आहे। पण या मागणीतही राजकीय हेतू आहे हे स्पष्ट आहे। त्यामुळे आता खरंच सरकार असं काही पाऊल उचलतं का, की या सगळ्या मागण्या तात्कालिक राजकारणाच्या फायद्यासाठी आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। छत्रपती